नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त असं लिहा। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र कथासार मधील अध्याय 35 चालू करत आहोत। अध्यायाचं नाव आहे सीमंतनीची कथा। सीमंतनीची कथा हा सुद्धा अध्याय शिवलीलामृत मध्ये आलेला आहे। हा अध्याय चालू करण्यापूर्वी मी श्री गुरुदेव दत्तांना प्रार्थना करतो की हा अध्याय ऐकण्यासाठी आपण यावे। श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा तुम्ही हा अध्याय ऐकण्यासाठी यावे। अध्याय 35 सीमंतनीची कथा। नामधारक सिद्ध मुनींना म्हणतात, त्या दाम्पत्याला रुद्राध्यायाचा महिमा सांगितल्यावर पुढे काय घडले मी ते ऐकायला अत्यंत आतुर झालेलो आहे। सिद्ध मुनी सांगतात, श्री गुरुनी तिला रुद्राध्यायाचा महिमा सांगितल्यावर त्या विप्र स्त्रीने आपला उद्धार होण्यासाठी मंत्रोपदेश करावा अशी त्यांना विनवणी केली। यावर श्री गुरुनी उत्तर दिले, स्त्रियांनी पतिसेवा करावी, त्यांना मंत्रोपदेश करणे धोका असतो। असाच अनुभव शुक्राचार्यांना आला। तेव्हा त्या विप्र स्त्रीने शुक्राचार्यांना कोणता अनुभव आला ते सांगण्याची विनंती केली। श्री गुरु सांगू लागले, देव आणि दानवांची नेहमी युद्ध होत। शुक्राचार्य हे दानवाचे गुरु। दानवांना युद्धात मरण आले की ते संजीवनी मंत्र जपून त्यांना जिवंत करीत व ते पुन्हा युद्धाला तयार होत। यामुळे दानवांना हरवणे देवांना फार कठीण होत गेले। इंद्र मग कैलास पर्वतावर गेला व त्याने शिवाजवळ सर्व परिस्थिती कथन केली। शंकराला राग आला, त्यांनी नंदीला शुक्राचार्यांना धरून आणण्याची आज्ञा केली। त्याप्रमाणे नंदीने शुक्राचार्य ध्यानस्थ बसले असता नंदीने त्यांना आपल्या तोंडात धरून शिवापाशी आणले। शिवाने त्यांना तत्काळ गिळून टाकले। असा कित्येक दिवस शुक्राचार्य शंकराच्या पोटी होता, पण मूत्रा वाटे केव्हा निघून गेला ते हे शंकरालाही समजले नाही। शंकराच्या पोटी उद्भव झाला म्हणून त्याचे नाव भार्गव असे पडले। बाहेर पडल्यावर शुक्र पुन्हा संजीवनी मंत्र प्रयोगे मृत दानवांना जिवंत करू लागला। इंद्र पुन्हा विचार करू लागला। त्याने देवगुरु बृहस्पती यांच्यापाशी विषय काढला व यावर मार्ग सुचवण्याची विनंती केली। देवगुरु म्हणाले, हा मंत्र षटकर्णी करावा म्हणजे याचे सामर्थ्य नष्ट होईल। त्या विद्यार्थी रूपाने कोणाला तरी पाठवून द्यावे म्हणजे तो मंत्र शिकून येईल। आपला पुत्र कच आहे त्यालाच पाठवूया असे म्हणत देवगुरूंनी कचाला बोलवून घेतले व विद्यार्थी म्हणून शुक्राचार्याकडे शिकण्यास जाण्यास सांगितले। ते पुढे म्हणाले, तू त्या ठिकाणी जाऊन आमची निंदा कर, शुक्राची मनोभावी सेवा कर, त्यांचा विश्वास संपादन करून घे व मंत्र शिकून परत ये। देवगुरूचे सांगण्यावरून देवाधिकाचे आशीर्वाद घेतले व कच शुक्राचार्यापाशी गेला। शुक्राचार्यांना त्याने साष्टांग नमस्कार केला व नम्रतेने उभा राहिला। शुक्राचार्यांनी त्याची विचारपूस केली तेव्हा कचाने उत्तर दिले, मी ब्राह्मण पुत्र आहे। आपली कीर्ती ऐकली व विद्या शिकण्यासाठी आपल्याजवळ आलो, पण आपण दयाळू आहात, मी तुमचा सेवक होईन, मला आपली परवानगी असावी। शुक्राचार्याची कन्या देवयानी तिथेच होती। कचाला पाहता देवयानीला तो आपला पती असावा असे वाटू लागले। तिने आपल्या पित्यास सांगितले, चांगला विद्यार्थी दिसतो, विनयशील आहे, याचा शिष्य म्हणून स्वीकार करावा। शुक्राचार्यांनी शिष्य म्हणून कचास विद्यादान देण्यास सुरुवात केली। इकडे दानवांना कपट वेशाने कच विद्या शिकण्यासाठी आल्याचे माहीत झाले। हा विद्या शिकून इतर देवांना शिकवेल व आपले नुकसान होईल याची काळजी त्यांना लागली। एके दिवशी शुक्राचार्यांनी कचाला रानात समिधा आणण्यासाठी पाठवले। त्याच्या मत्तीस काही दैत्यही दिले। रानात गेल्यावर त्या राक्षसाने कचाला मारून टाकले व आपण समिधा घेऊन आलो। बराच वेळ झाला तरी कच आला नाही म्हणून देवयानी काळजी करू लागली। तिने पित्याजवळ हट्ट धरला की कच आश्रमात आल्याखेरीज अन्न ग्रहण करणार नाही। शुक्राचार्याने आपल्या दिव्य दृष्टीने सत्य जाणून घेतले व देवयानीचे हृदया खातर संजीवनी मंत्र जपून त्याला जिवंत केली। तो आश्रमात आला। राक्षस कचाचा द्वेषच करीत होते, ते त्याला ठार मारण्याची संधी पाहत होते। असाच कच रानात गेला तेव्हा त्यांनी त्याचा वध करून त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केले व रानात सर्वत्र फेकून दिले। सूर्यास्त झाला तरी कच आला नाही म्हणून देवयानी काळजी करू लागले। तिने पित्याला सांगितले की कच माझा प्राण सखा आहे, तो जर आला नाही तर आपण विष प्राशन करीन, मला त्याला पाहावायचे आहे असे म्हणत रडू लागली। शुक्राचार्याचे कन्येवर फार प्रेम होते। त्यांनी पुन्हा दिव्य दृष्टीने सर्व परिस्थिती ज्ञात करून घेतली व संजीवनी मंत्र प्रयोगी कचाला जिवंत केले। कच आश्रमात आला। राक्षस मनात विचार करू लागले,
गुरुकन्येच्या प्रेमामुळे हा जिवंत होतो. आता काहीतरी वेगळेच करूया. आता एकादशी येईल त्यावेळी पिण्याच्या पदार्थातून त्याला गुरुमुखी पाजावे. त्यांनी कचाला बाहेर नेऊन मारले व त्याचे शरीर जाळून त्याचे राख शुक्राचार्याच्या मधात मिसळून ते मद्यात मिसळून ते मद्य त्यांना प्यावयास दिले. कच आला नाही म्हणून देवयानीने चिंता करण्यास सुरुवात केली. तिने पुन्हा पित्याजवळ हट्ट धरला. शुक्राचार्याने पुन्हा आपल्या दिव्यदृष्टीने पाहिले तर कच त्याचे पोटात असल्याचे आढळून आले. त्यांना आता संदेह पडला. त्यांनी देवयानीला कच आपले उदरी आहे असे सांगितले. त्याला बाहेर काढलेस आपणास मृत्यू येईल तेव्हा काय करावे याची भ्रांत त्यांना पडली. देवयानी म्हणाली, मी कचाला मनाने वरले आहे. आम्ही दोघे आपल्या पाशी राहू. माझा हाच पती असावा असे मी मनोमन ठरवले आहे. जर तसे झाले नाही तर मी प्राणत्याग करीन. देवयानी पुढे म्हणाली, आपण दानवांना जिवंत करता आली स्वतःचा प्राण जाईल म्हणता. आपण दानवांना जिवंत करता आणि स्वतःचा प्राण जाईल म्हणता, हे आश्चर्यच आहे. त्यावर शुक्राचार्य म्हणाले, मी संजीवनी मंत्राचा प्रयोग करतो. माझ्याशिवाय अन्य कोणालाही तो मंत्र माहीत नाही. हा मंत्र कोणालाही सांगता येत नाही, कारण षटकर्णी झाला तर त्याचे सामर्थ्य नष्ट होईल. पण देवयानीने हट्टच धरला की तो मंत्र तिला शिकवावा, जेणे करून कच जिवंत होऊन बाहेर आल्यावर ती त्या मंत्राचा जप करून आपल्या पित्यास जिवंत करू शकेल. शुक्राचार्य कन्येस म्हणाले, स्त्रियांना मंत्र सांगू नये. त्यांनी फक्त पती सेवा करावी. मंत्र जप करू नये. आम्हाला दोष लागेल. देवयानी म्हणाली, असे असेल तर मंत्र तुमच्या जवळच असू दे. मी प्राणत्याग करते. असे म्हणून ती बेशुद्ध पडली. शुक्राचार्याचा नाईलाज झाला. त्याचे कन्येवर प्रेम होते. त्याने तिला मंत्र शिकवला. त्याचे पोटी कच होता. त्याने तो ऐकला. अशा रीतीने तो मंत्र षटकर्णी झाला. मग त्यांनी तो कथासाठी जपला. कच शुक्राचार्याचे पोट फाडून बाहेर आला. मग तो मंत्र देवयानीने जपला. त्या योगे शुक्राचार्य जिवंत झाले. कचाने त्या मंत्राचा 3 वेळा जप केला व तो मंत्र पाठ केला. कार्यसिद्धीचे त्याला समाधान वाटले. आपले कार्य झाल्याचे पाहून त्यांनी शुक्राचार्यापाशी घरी जाण्याची आज्ञा मागितली. आपणास दैत्य ठार मारतात हे कारण त्याने सांगितले. शुक्राचार्यांनी निरोप दिला. पण देवयानी त्याला आपल्याशी लग्न कर असे म्हणू लागली. त्यावर कचाने सांगितले, तू गुरुकन्या म्हणजे माझी बहीण आहेस. तू आम्हाला वाचवलेस म्हणजे खरी माता झालीस. अशा असताना जर मी लग्न केले तर सर्व ऋषी दोष देतील. देवयानीने रागाने शापाने उच्चारली, तू जी विद्या शिकलास ती निष्फळ होईल. तू ते सर्व विसरून जाशील. कच म्हणाला, मला उगीच शाप दिलास, पण मी तुला सांगतो की तुझा पती ब्राह्मण कुळीचा नसेल आणि हा मंत्र स्त्रीला शिकवला म्हणून त्याचे सामर्थ्य नष्ट होईल. अशी शापाने उच्चारून कच आपले परत आला. इंद्रादी देवगणांना फार आनंद झाला. यासाठी स्त्रियांना मंत्रोपदेश करू नये. स्त्रियांनी पतिसेवा करावी. गुरुपतीच्या आज्ञेने व्रतोपवास करावा. यावर त्या विप्र स्त्रीने आपणास एखादे व्रत आचरण सांगावे अशी विनंती केली. त्यावर श्रीगुरूंनी सांगितले, तुला अखंड सौभाग्य लाभेल. संसारात समृद्धी राहील असे एक व्रत सांगतो. हे स्कंद पुराणातील कथा आहे. पूर्वयुगी आर्यवर्तामध्ये चित्रवर्मा नावाचा एक धर्मात्मा राजा राज्य करीत होता. तो न्यायप्रिय सदाचारी होता. त्याने पुत्र प्राप्तीसाठी आपल्या राणीसह शिवाराधना केली. त्याचे कृपाप्रसादे त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी तिचे नाव सिमिंतिनी असे ठेवले. तिचे रूप पार्वती समान अतिसुंदर सुलक्षण होते. ब्राह्मणाने तिचे जातक वर्तवले की ही कन्या जानकी सारखी पतिव्रता, गुणरूपाने लक्ष्मीसारखी चंद्राप्रमाणे शांत आणि पतीसह 10,000 वर्ष राज्य करील. राजाला फार मोठा आनंद झाला. त्याने ब्राह्मणांना भरपूर दान दक्षिणा दिली. अशा वेळी एक ब्राह्मण उठून उभा राहिला व न भीता राजाला म्हणाला, महाराज, एक लक्षण मी सांगेन. आपल्या कन्याला वयाच्या 14व्या वर्षी विधवा पण प्राप्त होईल. हे ऐकून राजा बेशुद्ध पडला. तो ब्राह्मण तिथून निघून गेला. त्या ब्राह्मणाने उच्चारलेल्या वाक्याची सर्वांच्या मनात चिंता वाटू लागली. श्रीमंतिनी 7 वर्षाची झाली. मातापित्यांना त्या ब्राह्मणाचे शब्द आठवून तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. ती आपल्या मैत्रिणीसह राजांगणात खेळत असताना तिला 14व्या वर्षी वैधव्य हे भविष्य कळून आले. तिला पण काळजी वाटू लागली. काही दिवस गेले. एके दिवशी यज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी तिथे आली. श्रीमंतनीने तिचे पाय धरले व सौभाग्य रक्षणासाठी एखादा उपाय सांगावा म्हणून विनवणी करू लागली. तिचे बोल ऐकून मैत्रीने शिवास शरण जाण्याचा मार्ग सांगितला. मैत्रेयी तिला म्हणाली, मुली, तू सोमवारचे व्रत कर. त्या दिवशी उपवास करावा. स्वच्छ स्नान करून पितांबर नेसावे
व शिवाची गंधाक्षता सुवासिक फुले यांनी पूजा कर. शिवावर अभिषेक कर. शिवनामाचा जप कर. नंतर ब्राह्मणांना भोजन दे. हे व्रत आचरल्यावर तुझी सर्व काळजी दूर होईल. मैत्रीने सांगितल्याप्रमाणे सीमंतनीने सोमवारचे व्रत आचरण्यास सुरुवात केली. राजाने मनी विचार केला की सीमंतनीचे वय विवाह झाले आहे, तिचा विवाह करून द्यावा. मग नशिबे जे असेल तसे घडेल. त्याने आपल्या मंत्र्यांना तिच्यासाठी वर शोधण्यास पाठवून दिले. त्याने नल दमयंतीचे कुलातील राजा इंद्रसेनाचा पुत्र चित्रांगन हा राजकुमार वर म्हणून निश्चित केला. राजाने आपल्या कन्येचा सीमंतनीचा विवाह चित्रांगनाशी अत्यंत थाटामाटात केला. श्रोते हो, नीट लक्ष द्या. ही शिवलीलामृतातील कथा आहे, चित्रांगन आणि सीमंतिनी. करून दिला. विवाह समारंभ आटोपल्यावर सर्व वराड परत गेले. मात्र राजाने आपल्या जावयास काही दिवस आपल्याकडे ठेवून घेतले. चित्रांगद एक दिवस जल क्रीडेसाठी यमुना नदीवर गेला. पोहता पोहता तो एकदम त्या नदीच्या पाण्यात बुडाला. राजकुमार बुडाल्याची अंकात झाला. नावाडी लोक शोध घेऊ लागले, पण तो कोठेच दिसेना. दूतांनी ही बातमी राजा चित्रवर्माला दिली. तो जमिनीवर बेशुद्ध होऊन पडला. सीमंतिनीने बातमी ऐकल्याबरोबर प्राणत्यागाची तयारी केली, पण राजाने तिला सावरले. ती अपार शोक करून शिवाला साथ घालू लागली. ही बातमी चित्रांगदाच्या पिता राजा इंद्रसेन यांना पण कळवली. त्यांनाही अपार दुःख झाले. ते आपल्या पत्नीसह यमुना तरी आले. राजा चित्रवर्मा व राजा इंद्रसेन यांच्या शोकाला पारावर उरला नव्हता. सीमंतिनीने वैधव्य भोगायला नको म्हणून सहगमनाचा निश्चय केला, पण विद्वान ब्राह्मणांनी पतीचे शवाशिवाय सहगमन करता येत नाही हे शास्त्रवचन कथन केले. मंत्र्यांनी दोन्ही राजांना विधिलिखित टाळता येणे अशक्य असल्याचे सांगून त्याची समजूत घातली व त्या दोघांना राजवाड्यात आणले. राजा इंद्रसेनाचे पुत्रशोकामुळे राजकारभारातील लक्ष उडाले. ही संधी साधून त्याच्या बाहुबंधांनी राज्य बळकावले व त्याला राणीसह बंदिवान केली. राजाने आपल्या मुलीस प्राणत्याग करू दिला नाही. तिची समजूत काढली. तिला वर्षभर प्रतीक्षा करण्यास सांगितले. सीमंतिनीने मग आपले सोमवारचे व्रत पुढे चालू ठेवले. इकडे राजकुमार जो बुडाला होता तो पाताळ नगरात जाऊन पोहोचला. नागकन्या नदीतीरी आल्या होत्या. त्यांनी त्या बेशुद्ध राजकुमारात पाहिले. त्यांनी राजकुमाराच्या अंगावर अमृत सिंचन करून सावध केले व त्याला घेऊन पाताळ नगरीचा राजा तक्षक याच्याकडे घेऊन गेल्या. त्या नगरीची अद्भुत वैभव पाहून राजकुमार थक्क होऊन गेला. राजदरबारात रत्नजडित सिंहासनी राजा तक्षक बसला होता. त्याने त्या कन्याजवळ कोणाला आणलेत म्हणून चौकशी केली. नागकन्याने त्याला सर्व हकीकत सांगितली. मग तक्षकाने राजकुमाराकडे नाव गाव यांची चौकशी केली. त्यावेळी राजकुमार म्हणाला, मी नल राजाचे वंशातील राजा इंद्रसेन यांचा पुत्र असून आपले नाव चित्रांगद आहे. यमुनेत मी जलक्रीडेस गेलो होतो तेव्हा मी बुडालो व या नागकन्याने मला येथे आणले. माझे भाग्य थोर की आपले दर्शन झाले. त्याचे नम्र भाषण ऐकून तक्षक राजाला संतोष वाटला. त्याने राजपुत्राला घाबरू नकोस म्हणून सांगितले. त्याने पुढे विचारले, बाळा, आपले कुलदैवत कोणते? आपण कोणाची पूजा करता? राजकुमार उतरला, ज्याचे वामांगी पार्वती आहे त्या सदाशिवांची आम्ही पूजा करतो. आम्ही शिवभक्त आहोत. राजकुमाराने तक्षकापुढे सदाशिवाची स्तुती केली. हे ऐकून तक्षकाला फार मोठा आनंद झाला. त्याने राजकुमाराला आलिंगन दिले व सांगितले, माझे राज्य तुला घे आणि तू येथेच राहा. पाताळ नगराची रचना पा. या ठिकाणी पाण्यासारखे अमृताचे हौद पा. या विहिरी आहेत. येथे रोगराई नाही, कोणालाही मरण नाही. तू या ठिकाणी सुखाने राहशील. राजकुमाराने विनयपूर्वक तक्षक राजाला सांगितले, महाराज, मी माझ्या पित्याचा एकुलता एक मुलगा आहे. माझे नुकतेच लग्न झालेले आहे. 14 वर्षाची माझी पत्नी नेहमी शिवपूजनी मग्न असते. माझे मन तेथे गुंतले आहे. मी केव्हा एकदा माझ्या मातापित्यांचे चरण पाहतो असे झाले आहे. मी जर गेलो नाही तर माझी पत्नी प्राणत्याग करील. माझे मातापिते अत्यंत शोक करत असतील. आपण माझ्या प्राणाचे रक्षण केले. आपल्या चरणाचे दर्शन झाले. मी कृतार्थ झालो. आता माझी एक विनंती ऐका. मला माझ्या मातापित्यांचे दर्शन घडवा. तक्षकाला आनंद झाला. त्याने राजकुमाराला अखंड अमृत पाजले. निरनिराळे रत्ने अलंकार जे पृथ्वीवर दिसत नाही अशा वस्तू भेटीत दाखल दिल्या आणि आशीर्वचन दिले की ज्या वेळी आपले स्मरण करशील त्यावेळी तुझे कार्य सिद्धीस पावेल. त्याचे सोबत आपल्या पुत्राला दिले आणि त्याला निरोप दिला. तक्षकाला नमस्कार करून
वायुवेगे तक्षक कुमारासोबत ज्या ठिकाणी बुडाला होता त्या स्थानी येऊन पोचला. त्या दिवशी सोमवारच होता. सीमंतिनी आपल्या मैत्रिणीसह यमुना तीरी स्नानासाठी आलेली होती. नागपुत्रासह एक तरुण पाण्यातून बाहेर आल्याचे पाहून तिला आश्चर्य वाटले. मनात म्हणाली, हा कोणी मायावी राक्षस असावा. ती भीत भीत त्याच्याकडे पाहू लागली. तिला तो तरुण आपल्या पतीसारखा वाटला. राजपुत्र पण मनाशी विचार करू लागली की ही माझी पत्नी सारखी दिसते, पण अंगावर अलंकार नाहीत, गळ्यात मंगळसूत्र नाही, हाती बांगड्या नाही, कोण असावी बरे. तो घोड्यावरून खाली उतरला व तिला बोलावून घेतले. तिची प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा सीमंतिनीने आपली मैत्रिणी करवी त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आणि त्याला आपल्या संसाराचे राज्य गेल्याचे सांगितले. मैत्रिणीने एवढे सांगितल्यावर सीमंतिनी म्हणाली, आपण एवढी आपुलकीची चौकशी करता, आपण कोण आहात? मी आपल्याला पूर्वी पाहिल्यासारखे वाटते. आणि पतीची आठवण काढून ती रडू लागली. तिचे दुःख पाहून त्यालाही वाईट वाटले, पण तो तटस्थ राहिला. मग तिचे सांत्वन करण्यासाठी तिचे जवळ आला व एकांत पाहून हाती हात घेऊन म्हणाला, रडू नकोस, माझे नाव सिद्ध आहे. मी तुझ्या पतीस भेटलो आहे. तुझ्या व्रत पुण्याच्या प्रभावाने तो सकृप आहे. त्याची तुझी भेट 3 दिवसात होईल, पण ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. सीमंतिनीला आपले अश्रू आवरणात. तिला वाटे हाच आपला पती आहे. याचे रूप, आवाज, हसणे, बोलणे अंगलट माझे पतीशी जुळत आहे. पण पुन्हा दुसरा विचार मनी आला, हा माझ्या सांत्वनासाठी असे काहीतरी सांगत असेल. मेलेला परत येतो होय. हा कोणी लबाड मनुष्य, यक्ष वा गंधर्व असावा, अथवा शंकराने याला पाठवले असले पाहिजे. पण शंकर प्रसन्न झाले तर अद्भुती घडू शकते. अशा रीतीने ती आपल्या विचारात मग्न असताना राजकुमार तिचा निरोप घेऊन घोड्यावरून निघून गेला. चित्रागंध तक्षक पुत्रासह आपल्या नगरीस येऊन पोचला आणि त्या तक्षक पुत्राद्वारे आपल्या शत्रूला निरोप दिला की समोपचाराने राज्य माझ्या हवाली करा, अन्यथा मरणास तयार व्हा. तक्षक पुत्र राजवाड्यात गेला व कठोर शब्दांनी म्हणाला, तक्षक राजाची भेट घेऊन चित्रागंध परत आलेला आहे. ज्याला तुम्ही पुढून गेला असे समजत होता तो जिवंत आहे. आत्ता जर आपले प्राण आपणास प्रिय असतील तर इंद्रसेनाला राज्य कारभार सोपवून चित्रागंधाची माफी मागा, अन्यथा शिक्षेस तयार व्हा. हे जर आपण न ऐकाल तर मी आपले आत्ताच प्राण घेतो. तक्षक राजाने आपले परिपत्य करण्यास मला पाठवले आहे. त्याचे हे कठोर शब्द ऐकून ज्यांनी राज्य बळकवले होते ते सर्व घाबरले. त्यांनी इंद्रसेनाची मुक्तता केली व समारंभपूर्वक सिंहासनी बैसवली. तक्षक पुत्राने मग राजा इंद्रसेनाची भेट घेतली व त्याला सर्व हकीकत कथन केली. राजा इंद्रसेनाला फार आनंद झाला. त्याने नगरात दौंडी पिटवून आनंदोत्सव साजरा करण्यास सांगितले व स्वतः लवाजमा घेऊन मोठ्या उत्साहाने पुत्राला आणण्यासाठी नगराचे सीमेपर्यंत गेला. चित्रागंधाला पाहून सर्वत्र जय जयकार सुरू झाला. नगरात जणू त्या दिवशी दिवाळी साजरी होत होती. चित्रागंधाने पित्याला साष्टांग नमस्कार करून त्याची माफी मागितली. तसेच मातेच्याही पायावर डोके ठेवून तिचा आशीर्वाद घेतला. नंतर त्याने आपल्या इतर बंधू बहिणी आज सक्रिय मंत्रीगण यांना भेटल्या. तक्षक पुत्राला नाना प्रकारची रत्ने, वस्त्रे, अलंकार आदी देऊन भव्य सत्कार केला. चित्रागंध त्या ठिकाणी तक्षक राजाचे प्राण वाचवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास विसरला नाही. तक्षक राजाने सोबत दिलेला किमती नजराना त्याने आपल्या पित्याच्या हवाली केला. नंतर त्यांनी यथोचित तक्षक पुत्राला निरोप दिला. तो स्थानी निघून गेला. राजा इंद्रसेनाने मग राजा चित्रावर्माला चित्रांगण आल्याची बातमी दूताकरवी कळवली. त्याने निरोपात म्हटले की महाराज, माझ्या सुने खरोखरीच भाग घेतो. तिने आचरलेल्या व्रतामुळे माझा मुलगा परत मिळाला. तिने शंकराची आराधना केली, ती आज फळाला आली. माझी खुन्स खरोखरीच सौभाग्यवती आहे. हा निरोप राजा चित्रवर्माचे कानी जातात त्याने त्या दूताचा वस्त्रे आभूषणे देऊन सत्कार केला व पुन्हा पुत्रासह लग्नाचे वराड घेऊन येण्याचा प्रतिसंदेश राजा इंद्रसेनाला पाठवून दिला. समारंभ फार मोठ्या थाट्यामाटात झाला. चित्रांगंध व सीमंतिनी यांचा परत विवाह केला. चित्रांगधाने पाताळ नगरीहून आणलेल्या अमोल वस्तू सीमंतिनीला दिल्या. तिला अमृताचे प्राशन केले आणि तिचेसह आपल्या नगरी आला. त्यानंतर त्याचा अभिषेक झाला व त्याने 10,000 वर्ष राज्य केले. सीमंतिनी केलेल्या सोमवारचे व्रताचे अशा रीतीने फल प्राप्त झाले. श्री गुरु त्या ब्राह्मण स्त्रीस सांगतात,
असे अलौकिक व्रताचे आचरण तू कर, तुला 4 पुरुषार्थ लाभतील. यावर तो ब्राह्मण म्हणाला, स्वामी आपली चरणसेवा हेच आमचे व्रत, तू आमचा प्राणनायक, मग आणखी दुसरे व्रताचरण कशाला. यावर श्रीगुरु म्हणाले, आमच्या सांगण्याप्रमाणे सोमवारचे व्रत आचारा, तेच आमची सेवा आहे. मग श्रीगुरूचा आशीर्वाद घेऊन उभयता आपल्या गावी आली. त्यांच्या मातापित्यांना फार आनंद झाला. नंतर दरवर्षी उभयता श्रीगुरूच्या सेवेसाठी येऊ लागली. असे श्रीगुरूचे महात्म्य आहे. सिद्ध म्हणतात असे श्री गुरु खरोखरीच वरदमूर्ती आहेत. भक्तांना तत्काळ प्रसन्न होता. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. पुंडलिकावरट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज सांबश्वर महादेव कला. ओम नमो भगवते वासुदेवाय. सुखदेव दत्त. ओम नमः शिवाय. शंभो.